रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले। जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। मार्चमध्ये रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती आहे। खरं तर मी पक्ष नेतृत्वाचं खूप खूप धन्यवाद देतो। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व त्या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे। कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं।